यस, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विजय आणि प्रकाश डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट कुलनगर बामणी. एका बॉलला निवृत्ती मिंगाल, दुसऱ्या बॉलला नितीन गोरे. बॅटल बेस वर्सेस बेसचा मुकाबला पाहायला मिळतोय. विजय मिंगाल आणि प्रकाश भगत ही जोडी पाहायला मिळते आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय हिरवे साहेब, जानूजी हिरवे साहेब, अध्यक्ष सह्याद्री समाज संघटक ठाणे जिल्हा, संघटक ठाणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. याच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा, चांगली स्पर्धा, जी स्वप्नात होती ती सत्यात उतरवलंय. कारण की शहापूर तालुक्यामध्ये प्रथमच मॅन ऑफ द सिरीज साठी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी कॅश प्राइज 50,000 रुपयांचा आहे. सामन्याला होते सुरुवात. या स्पर्धेसाठी लेग बिफोर सुद्धा असणार आहे. जे काही नियम जर माहीत असतील तर तुम्ही अंपायर पंचांना विचारू शकता. अभि सावंत सर, हेमंत तावडे सर, रामतोजी डोळस सर, दोन पंच अभि सर आणि हेमंत सर पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कमध्ये नितीन गोरे, कोलो टायगर बामणे आणि त्याच्या डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा. चौथ्या दिवसातील ही फर्स्ट मॅच, सकाळचं सत्र. पंचाने दिलाय ग्रीन सिग्नल आणि सामन्याला होती सुरुवात. आदिवासी चषक 2026 दिवस चौथा. तमाम प्रेक्षक वर्गाचा ऐवा झेलसाठी देखील कॅश प्राइज आहे. 200 रुपयांचा कॅश प्राइज ऐवा झेलसाठी आजच्या दिवसात, पूर्ण दिवसासाठी आणि पूर्ण टुर्नामेंटमध्ये ऐवा झेलसाठी 200 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज हिरवे साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. जेव्हा मॅचला होते सुरुवात, पंचाने दिला ग्रीन सिग्नल. बॅटिंगला विजय मिंगाळ, गोलंदाजी ट्रॅकमध्ये नितीन गोरे. पहिलाच बॉल, थोडा पेसर अटॅक पहिलाच बॉलवरती दाखवतोय नितीन गोरे. पहिला बॉल डॉट, पुढील बॉल नितीन. विजय मिंगालसाठी 4 षटकाचा सामना आहे. क्रॉस बॅटहँड फटका चांगला आहे, गॅपमध्ये बॉल आहे, चांगला फटका. बॉल चालला स्क्वेअर लेग रिजनमध्ये, फिल्डर आलेत, बॉल अडवण्याचं काम केलं गेलं. चांगलं फिल्डिंग, गुड फिल्डिंग, गुड एफर्ट्स चांगले पाहायला मिळतात. चांगलं फिल्डिंग. या बॉलमध्ये तब्बल 1 2 3 धावा धाव फलकामध्ये जुळल्या जातील. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलमध्ये 3 धावा कंप्लीट करतोय. चांगली गुड रनिंग विथ विकेट या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या बॉलमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एका सिंगलच्या मार्फत धाव सकत जाते 4 आकड्यावरती. डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते आहे 4. आमचे स्कोर मित्र दीपक बरोरा सर देखील जॉईन झालेले आहेत. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने फटका चांगला आहे. डीमध्ये फिल्डर आलेत. प्रेम प्रेम त्या बॉलवरती जात आहेत. 2 धावा धाव फलकावरती जुळल्या जातील. 2च्या साईडने धाव सकत जाते 6 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा धाव फलकावरती. धीमी सुरुवात दोन्ही संघाकडनं. सकाळचं सत्र आहे. पुढे टाकलेला बॉल, चांगला फटका, फ्रंट फूट वरती गेले, चांगला फटका आहे. गुड स्ट्रोक एक्झिट केला ऑन साइड लाईन, फील्ड क्लिअर करत बॉल चाललाय. आदिवासी चषकाचा आलाय या चौथ्या दिवसातील पहिला धमाका चौकार.
येस, धावसंख्या धाव फलकावते 11. पुढील बॉल गोलंदाज सज्ज. सचिन बॅटिंगला विजय. मेंगाल पूर्णपणे डॉट टाकला या बॉल. चांगला बॉल होता. गोलंदाजी चांगली कुलडेकर बामणे संघाकडं. सचिन हा बॉल डॉट. चांगला फटका आहे. क्रॉस बॅट एक फटका खेळलाय. डीप मध्ये फिल्डर जरूर आलेत. थोडीशी फंबलिंग, त्यानंतर मात्र स्वतःला सावरलेल्या फिल्डरनं. थोडीशी फंबलिंग झाली पण शेवटच्या मोमेंटला स्वतःला सावरलं त्या फिल्डरनं आणि थेट थ्रो केला. तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकले नाही आहेत. या 2च्या साईड धावसंख्या धाव फलकावधी पाहायला मिळते आहे. या बॉलवरती पाहू शकाल रनआउटची चान्स. थेट तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे रनआउटसाठी. तिसरा पंच मात्र जॉईन होतील टेक्निकल रूममध्ये. एक्झॅक्ट धावचीची अपील मात्र केलेली होती. थेट तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते आहे. थोडासा वेळ घेतला जातोय. आता एक्झॅक्ट डिसिजन दिला जाईल. OUT फलंदाज बाद. लेझीपणा दाखवतोय विजय मेंगाल. यस, संदीपजी वेहळे नाऊच्यापाडा गावचे गोड व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून भरपूर सारा शुभेच्छा डीजे स्पोर्ट्स मिंगालपाडा संघाला. तुमचं सुद्धा विशेष आभार व्यक्त करतोय. चौदा वरती पहिला धक्का लागलाय. बॅटिंगला प्रकाश भगत, नौसल निवृत्ती मिंगाल. ओहो, पाहू शकाल जो स्लीप मध्ये होता त्याला मात्र झेल काढून दिलाय प्रकाश भगतच्या मार्फत. यावेळी मात्र विशाल शिलारच्या मार्फत कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाहीये. लागलेला 14 वरती बॅक टू बॅक दुसरा धक्का. नवीन बॅटर नितीन पारधी. दोन गडी बाद 14 धावसंख्या धाव फलकावधी. नवीन बॅटर नितीन पारधी. प्रकाश भगत देखील बाद झालेत. सचिन तयार. चांगला स्पेल हाताळलाय सचिन या दुसऱ्या ओव्हरमध्ये कोलडकर बामणे टीमकडनं. पुढील बॉल क्रॉस बॅटने फटका खेळायचा होता. चांगला फटका आहे. एका फेर जास्त मिळतील का? एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतात. 2 धावा धाव फलकावधी. बॅकअप चांगला आहे. 2 धावा. या 2च्या साहाय्याने 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 गडी बाद 16 धावसंख्या डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा संघाची.
यापुढे होणारा सामना ओमसाई गायदरा विपक्ष मडवीपाडा. आपण इनिंग नंतर रिपोर्टिंग करायचंय. जर आला असेल तर संपर्क साधा ओमसाई गायदरा आणि त्याचबरोबर मडवीपाडा. आपण दोन संघ आले असतील तर लवकर लवकर रिपोर्टिंग करा. आयोजकांची संपर्क साधायचा लगेच. चला ओमसाई गायदरा संघाचा करदार आणि मडवीपाडा टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा लगेच. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. अतिश बॉल स्क्वेअरकटचा फटका सजवायचा होता. चांगला बॉल गोलंदाज अतिशच्या मार्फत. मनीष येतोय. गोलंदाज मनीष. बॉल वरती पंच वळतायत. अवे फ्रॉम द बॉडी वाईट बॉल. दोन्ही संघासाठी एक एक DRS राखून ठेवला. ही मात्र नोंद घ्या, तुम्हाला दिला जाईल. रिव्ह्यू घेऊ शकता आपण. बीमरसाठी रनआउटसाठी वाईटसाठी 3 गोष्टींसाठी आपण DRS घेऊ शकता. रिवर्स मारायचे उद्या पडलेत झडपडलेत निवृत्ती मिंगाल. काय गोलंदाजी मनीषच्या मार्फत पाहायला मिळते आहे. आणखीन एक चेंडूवाला डॉट बॉल. येस गोलंदाज सज्ज. मनीष बॅटिंगला. निवृत्ती मिंगाल स्टेप आउट झाला. टॅप केला बॉलला. चांगला फटका आहे. गॅपमध्ये बॉल. नितीन गोरे वाराच्या वेगाने त्या बॉलवरती जातोय. नितीन गोरे एकापेक्षा जास्त मिळणार नाही. एका सिंगलच्या मार्फत धाव फलकावरती पाहू शकाल. धाव फलकावरती 2 गडी बाद 18. गडीमध्ये 18 धावसंख्या. पुढील बॉल मनीष. मिस टायमिंग. फटका फसला पॉइंट मध्ये. झेल मात्र इझी सॉफ्ट हँडने कॅरी केला जाईल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं बटन लागलेला. आणखीन एक धक्का. तिसरा डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा संघाला लागलेला पाहायला मिळतोय. डीजे दीपक नवीन बॅटर पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी मनीषच्या मार्फत पाहायला मिळते आहे. झालं की चांगला फटका आहे. तू किती धावा मिळतील या बॉलवरती. एकच कंप्लीट. शेवटचा बॉल होता. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो निवृत्ती मिंगाल. धाव फलकावरती 3 षटकाखेरीस 3 गडी बाद 20. डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा संघ. चला मडवीपाडा टीमचे कॅप्टन आणि ओमसाई गायदरा टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा लगेच. चौथे षटक झाले सुरुवात. गोलंदाज
यस गोलंदाज दिलीप पाहायला मिळतोय. चौथा षटकार झाले सुरुवात. दिलीप यस गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला दिलीप. बॅटिंगला निवृत्ती. चांगला बॉल होता. पुढे टाकलेला बॉल ओव्हरबीचा मारा केला होता. एक धाव कंप्लीट. दुसरा धावासाठी प्रयत्न. 2 धावा धाव फलकावरती कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या 22. 22 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद. 22 धाव संख्या इथे जखडून ठेवले गेले. फक्त एकच चौकार आलाय. या विचार केला जर अद्यापर्यंत 3 ओव्हर पाहिला आपण 3 षटकं पाहिले एकच चौकार आलाय. मोठे फटके येऊन देत नाही आहेत. ही कुठेतरी नक्की जमेची बाजू राहिली गेली कोल्हापूर बामणे संघाकडनं. चांगली गोलंदाजी. पुढील बॉल दिलीप. पुढे टाकलेला बॉल मिस टायमिंग. फटका फसलाय. झेल उमेश कणखोसेच्या हातामध्ये विसावलाय. 1 मोर विकेट डाऊन. कप्तान बॅक टू पवेलियन. निवृत्त मेंगाल या बॅटरचं केलंय काम तमाम. 1 मोर विकेट डाऊन. या बॉलवरती पाहू शकाल 2+1 विकेट. 2 धावा येतील. यस बॅटर दीपकला मात्र परत जावा लागेल. आणखीन एकदा धक्का लागलेला पाहायला मिळतो. या 2 बॉल पाहू शकाल. काय गोलंदाजी दिलीपच्या मार्फत. नवीन बॅटर अतुल. 5 गडी बाद 24 धाव सकत धाव फलक डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा टीम कडनं. काय गोलंदाजी पाहायला दिलीपच्या मार्फत. की द लेजंड ऑफ बामणे. अनुभवाची काही कमी नाहीये दिलीपकडे. अनेक वर्ष ते एक टेनिस बॉल खेळलेत. गाजवलाय त्याचा कारकीर्द. आज मात्र भरपूर वर्षानंतर पाहू शाल त्यांच्याकडे गोलंदाजी पाहायला मिळते. याही बॉलवरती काय गोलंदाजीचा नजराणा पाहू शाल दिलीपच्या मार्फत. लेजंड ऑफ बामणे स्किल्स दाखवतोय दिलीप. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आणखीन एक धक्का लागलेला पाहायला मिळतोय. फलंदाज अतुल बॅक टू पवेलियन. सहा गडी बाद 24. पुढील बॉल दिलीप बॅटिंगला. जितू भगत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. काय गोलंदाजी म्हणावी लागेल दिलीपच्या मार्फत. लेंथ लाईन अचूक टप्पा सही लेंथ हाताळते गोलंदाज दिलीप कोल्हापूर बामणे संघाकडनं. 6 गडी बाद 24 पूर्णपणे जखडून ठेवलं डीजी स्पोर्ट्स मिंगलवाडा टीमला. पुढील बॉल दिलीप. फुल टॉस बॉल उडवलाय बॉलला. नितीन गोरे जणू काय होती चिंच भिंत आयफेल टॉवर. तो आयफेल टॉवर करणार नाही चुकी. लागलेला आणखीन एक धक्का. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिला पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावसंख्या 7 गडी बाद 24 आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज.
टीमचे कॅप्टन ओमसाई गायदरा टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर अजय हिरवे यांच्याशी संपर्क साधायचा आहे लगेच. चोवीस बॉल जिंकण्यासाठी 25 धाब्यांची गरज. चला अजय हिरवे कुठे असेल तर लवकर लवकर संपर्क साधायचा आहे लगेच. मडीवाडा टीम आपण देखील रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे वेळेमध्ये. चला फिल्डिंग लावून गेलं की डीजे स्पोर्ट्स मिंगलवाडा टीम 24 मध्ये बनवायच्यात 25 धाबा. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि नितीन ही जोडी पाहायला मिळते. सलामीर बॅटर. चला फिल्डिंग लावून गेलं की डीजे स्पोर्ट्स मिंगलवाडा टीम. चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि आकाश. गोलंदाज विनोद चौधरी गोलंदाजी मार्गवरती. मॅच मध्ये पाहू शकाल बॅटिंग झाली नाही या डीजे स्पोर्ट्स मिंगलवाडा टीमची, परंतु गोलंदाजी चाली करून करावी लागेल. गुच्छामध्ये विकेट घ्यावे लागतील तेव्हाच कुठेतरी तुम्ही पलटवार करू शकता आणि फाईट देऊ शकता. चला सामना सुरू करायचा आहे. सामने होते सुरुवात. विनोद बॅटिंगला, नितीन गोरे. 24 मध्ये बरबाच्यात 25 धाबा. पहिला बॉल ओव्हर द विकेटने सुरुवात. पहिलाच बॉल चांगला फटका आहे. नकार दिलाय चांगली फिल्डिंग ऋतिकच्या मार्फत. पहिला बॉल डॉट.
यस गोलंदाज सज्ज. पहिला बॉल डॉट. विनोद नितीनसाठी क्रॉस द लाईनने लाऊड अपील केली जाते. हाऊ वाज दॅट. बॅटने बॉलचा झाला नाही संपर्क. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट टाकतोय विनोद चौधरी. याच प्रकारे गोलंदाजी करावं लागेल कारण 25 धावा मापकचं आव्हान तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत. मापकचं आव्हान ठेवलंय कुर्डीकर बामणे टीमकडं. तू ते दबाव निर्माण करावा लागेल. जो प्रेशर आहे तो बामणे संघावर टाकावा लागेल. विनोद पुन्हा एकदा नितीनसाठी. चला मडीवाडा टीमच्या कॅप्टन. चला आपण या टॉससाठी. ओहो चांगला फटका ड्राईव्ह केलाय. लोअर फुल टॉस बॉल. चांगली फिल्डिंग झाली आहे. तिसऱ्या बॉलवरती खातं ओपन झालंय कोल्हापूर बामणे संघाचं. धाव संख्या धाव फलकावरती 1. चला ओमसाई गायदरा टीमचे कॅप्टन आणि मडीपाटा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी जॉईन व्हा लगेच. एकवीस मध्ये बनवायच्या 24. पुढील बॉल बॅटिंगला आता आकाश. स्विच रिव्हर्स खेळायचा होता. 4 बॉल टाकलेत. 1च धाव आली आहे. चांगली गोलंदाजी मी म्हणत होतो. प्रेशर निर्माण करावं लागेल समोरच्या संघावरती. अपोजिट टीमवरती प्रेशर थोडासा टाकावं लागेल. डॉट बॉल गुच्छामध्ये विकेट घ्यावे लागतील. 25चं टार्गेट आहे. 20 मध्ये बनवायच्या आहेत अजून 24 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. 1 धाव धाव फलकावरती पाहायला मिळते बामणे संघाची. बॅटिंगला आकाश. ड्राईव्ह केलंय समोरच्या दिशेमध्ये. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग. या बॉलवरती 1 धाव जुळलेली पाहायला मिळते. धावसंख्या 2. बिनकडे 2 धाव संख्या. 5 बॉल हाताळलेत. 2 धावा आल्यात बॅटिंगला नितीन गोरे. नितीन गोरेची जर विकेट घेतली विनोदनं तर धीरज दादांकडनं तब्बल 101 रुपये कॅश प्राईज दिले जाईल. या बॉलवरती जर विकेट घेतली नितीन गोरेची तर 101 रुपयाचा कॅश प्राईज धीरज दादांकडनं दिलं जाईल. पाहू शकाल या बॉलवरती काय घडतंय नितीन गोरेसाठी. ओहो या बॉलवर नक्कीच मिस टायमिंग फटका फसलाय. नितीन गोरेचा झेल पकडला जातोय. हा पाहू शकाल. कॅश प्राईज विनोद चौधरीसाठी कॅश प्राईज 100 रुपये झालेला आहे आणि ते जमा सुद्धा झालेला आहे. आपण मॅच झाल्यानंतर ते घेऊन जायचंय. काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. जशास तसं उत्तर दिलंय. नितीन गोरेची मात्र महत्वपूर्ण विकेट पाहू शकाल घेतली गेली आहे. आता 18 मध्ये बनवायच्या 23 धावा. नवीन बॅटर सचिन. मध्ये बनवायच्या 23 धावा. नितीन पारदीसाठी कॅश प्राईज आलेला आहे. लागोपाठचे 3 विकेट घेतले तर धीरज दादांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. परंतु विनोदसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आलं होतं. जाऊया 18 मध्ये बनवायच्या 23 धावा. कुलडेकर बामणे पक्ष डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा. हाय व्होल्टेज ड्रामा होऊ शकतो हाय मॅच. सरप्राईज केलाय. चांगला फटका. गोलंदाज नितीन त्या बॉलवरती जातो. 1 धाव कंप्लीट. बॅकअप येते अतुलचं. 1च धाव. एका सिंगलच्या मार्फत धाव सगळं जाती आहे. 3 याकड्यावरती 1 गडी बाद 3 कुलडेकर बामणे संघ आणि योगेश टेनिस क्रिकेट .inच्या मार्फत ही स्पर्धा 2 कॅमेरामॅनच्या मार्फत कव्हर केली जाते आहे. तुमचा विशेष आभार व्यक्त करतोय. गोलंदाज सज्ज नितीन. या हाई बॉलमध्ये खडे खडे खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी. हाई सामना बनवू शकतो. 24 मध्ये 25 धावा डिफेंड होऊ शकता कारण अशाच सामने झालेत. 24 मध्ये 26 धावा डिफेंड झाल्यात. 6 मध्ये 4 धावा डिफेंड झाल्यात या स्पर्धेमध्ये. चला गायदरा टीमचे कॅप्टन आणि मडवीपाडा टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी लवकरात लवकर या. मडवीपाडा टीमचे कॅप्टन भरत बरोरा चला लवकर या. आणि गायदरा टीमचे कॅप्टन आपण देखील लवकर लवकर यायचा टॉससाठी. 16 मध्ये बनवायच्यात 22 धावा. नितीन
कडे खेळायचा होता, मिस टायमिंग, फटका फसलाय. झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये झालाय कॅरी. आणखीन एक धक्का लागलाय. सचिन बॅक टू पॅव्हिलियन. संकटात सापडली आहे. मॅच मात्र आता बॅलन्स आहे. तू काय गोलंदाजी नितीन पारदीच्या मार्फत पाहायला मिळते. 15 मध्ये बनवायच्या 22 धावा. चांगली गोलंदाजी, 25चा टार्गेट दिलाय. आम्ही सुद्धा डिफेंड करू शकतो. याही धावा आणखीन एक आला. विशाल शेलार पविल मध्ये पाहू शकाल. आणखीन एक धक्का लागलाय. ऑन हॅट्रिक नाव आता नितीन पारदी. तर हॅट्रिक घेतली तर धीरज दादांकडे रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपये दिले जातील. 3 गडी बाद 3. बामणे संघ संघर्ष करत आहे. 3 गडी बाद 3. 14 मध्ये बनवायच्या 22 धावा. निवृत्त मेंगाल शेवटपर्यंत हार मानायला तयार नाहीयेत. हा खेळाडू निवृत्त मेंगाल आणि कंपनी. 14 मध्ये बनवायच्या 22 धावा. नवीन बॅटर 14 मध्ये 22. चला भरत बरोबर आपण आयोजकांशी संपर्क साधा. नवीन बॅटर प्रेम पाहायला मिळतोय. चौदा मध्ये 22. नवीन बॅटर प्रेम. चला टॉस साठी लवकर गायदरा आणि मडिवपाडा टीम टॉस साठी लगेच या. नितीन प्रेमसाठी चांगला फटका आहे. नकार दिलाय. चांगली गोलंदाजी. वा लाजबाब गोलंदाजी. हॅट्रिकची चान्स बनले होते. 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. हो चांगला फटका आहे. चांगली फिल्डिंग. या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. एका सिंगलच्या मार्फत धावसंख्या पाहायला मिळते ती. 12 बॉलचा खेळ झाला. 3 गडी बाद 4. 12 मध्ये बनवायच्या 21 धावा. मध्ये बनवायच्या 21 धावा. 12 चेंडू 21 धावींची गरज. मध्ये बनवायच्या 21 धावा. फिल्डिंग लावून गेला. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. ऋतिक येतोय गोलंदाजी मार्क वरती. ऋतिक प्रेम आणि आकाश पार्टनरशिप बिल्डअप करावं लागेल. 12 मध्ये बनवायच्या 21. हा ही मॅच पाहू शकाल होऊ शकते. मध्ये बनवायचे 21. अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे. या बॉलवरती धावा किती मिळतील. डीप मध्ये फिल्डर आलेत. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं जात आहे. एका सिंगलच्या सहाय्याने एका धावीने धाव फलक मात्र पुढे फ्लाय होताना पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 5. लागोपाठचे 3 बॉल डॉट माराना 501 रुपये घेऊन जा. धीरज दादांकडनं कॅश प्राइज आहे. जशी जशी मॅच मात्र रंगत आहे तसं मात्र आमचे धीरज दादा मात्र एटीएम जसं वाढवत चाललंय. एटीएम ऑन केलंय त्यांनी. बॉलवरती स्लाइस केलं होतं ऑन साइडला. एक धाव घेतली गेली. एकच धाव. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 3 गडी बाद 6. कोयना टायगर बामणे टीम 10 मध्ये बनवायच्या 19. 10 चेंडू 19 धावा.
24 बॉल बनवायच्या होत्या, 4 मध्ये 25चं टार्गेट दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना मात्र बांबडे संघाला नाकी नवालेत, कारण केलेली गोलंदाजी देखील काय पाहायला मिळते आहे. लागोपाठचे 3 डॉट टाकले तर धीरज दादांकडनं रोख रक्कम 500 रुपये दिले जातील. ऋतिकसाठी कॅश प्राइज. 10 मध्ये 19. बॅटिंगला प्रेम. लॉफ केलाय, चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल जाईल का? गॅप मध्ये बॉल ढकलण्याचं काम केलं गेलंय. आलाय संघर्षमय करणारा, हा आलेला प्रेमच्या बॅट मध्ये कडक 4 संघर्षमय करणारा चौकार. थोडीशी फिल्डिंग खराब राहिलेली पाहायला मिळते, त्याच्या परिणामी हा चौकार पाहायला मिळतोय. 3 गडी बाद हा रात की सास म्हणावं लागेल कोहली टायगर बामणे टीम. 9 मध्ये बनवायच्यात 15 धावा. बॅटिंगला प्रेम. ओरपीचा बॉल ड्राईव्ह केलाय, चांगला बॉल होता. वा, राऊंडची चान्स. एकावर एक फ्री मिळेल का? बाय 1 गेट 1, एकावर एक फ्री. ओहो, एकावर एक फ्री. आता मात्र धावी. बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील टोटल 6 धावा येतील या बॉल वरती. हो गई गलती, कर दो माफ. हे निकल गई सीमा पार. आणि मात्र गलती नाही, खूप मोठी चुकी केली आहे. या धावा वाचवायच्या आहेत. ज्या हाफ चान्स आहेत त्याला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागतील. आता 8 मध्ये बनवायच्यात 9 धावा. खराब फिल्डिंग पाहायला मिळते डीजे स्पोर्ट्स मेंगलवाडा टीमकडनं. ओव्हर थ्रोच्या रन्स महागात पडतायत आता मात्र डीजे स्पोर्ट्स मेंगलवाडा टीमला. का 3 गडी बाद 16. 8 मध्ये बनवायच्यात 9. ओव्हर मध्ये 4 बॉल 12. ऋतिक खर्च करतोय चौकार. त्यानंतर या धावात 6. ओव्हर थ्रोच्या रन्स महागात पडतायत. 8 मध्ये बनवायच्यात 9 धावा. 8 चेंडू जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. बॉल होता प्रचंड वेग. वाईड यॉर्करचा प्रयास सक्सेसफुल राहिलाय गोलंदाज ऋतिकच्या मार्फत. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 7 मध्ये बनवायच्यात 9 धावा. 7 चेंडू 9 धाव्यांची गरज. 7 बॉल 9. पुढील बॉल ऋतिक. शॉर्ट आर्म फुल मिस टायमिंग. फटका फसलाय. विजयी मैंगाल करणार नाही चुकी. अजून भरपूर काही बाकी असेल. 4 गडी बाद 16. 6 मध्ये बनवायच्यात 9 धावा. लागलेला चौथा धक्का 16 वरती. मडवीपाडा संघ वारंवार सूचना येते. भरत बरोबर आपण आयोजकाशी संपर्क साधा लगेच. मडवीपाडा टीमचे कॅप्टन 4 गडी बाद 16. नवीन बॅटर कर्णधार पावशाल उमेश कनकोसे येतोय. 6 मध्ये बनवायच्यात 9 धावा. डीजे स्पोर्ट्स मेंगलपाडा जर विन झाला तर धीरज दादांकडनं दुपारची जेवणाची सोय केली जाईल. जर डीजे स्पोर्ट्स मेंगलपाडा विन झाला तर धीरज दादांकडनं दुपारची जेवणाची सोय केली जाईल कोणत्याही ढाब्यावरती. 6 मध्ये बनवायच्यात 9. यस गोलंदाज कृष्णा. 6 मध्ये बनवायच्यात 9 धावा. 6 बॉल जिंकण्यासाठी 9 धावींची गरज. बॅटिंगला आता आकाश आहे. चला टॉस साठी लवकर या. मडवीपाडा गायदरा टीम टॉस साठी. गायदरा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला भरत बरोबर जरा तो स्पीडअप घ्यायचंय. 6 मध्ये बनवायच्यात 9 धावा. शॉर्ट आर्म पुल. बॉलला केलाय गुल का? बॉल चला हाय हँडसम मॅक्झिमम. आकाश नाव आकाश आणि आकाशात मारतोय फलंदाज आकाश. बॉल षटकार स्वागत केलंय. चार गडी बाद 22. 5 मध्ये बनवायच्या 3 धावा. आता डगआउट मध्ये थोडस नक्कीच स्मित हास्य आहे. नितीन गोरे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य.
कारण तो नितीन गोरे यांचा चेहरा पडला होता, आता कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. नाव आकाश. मॅच फिनिशिंग मी सुद्धा नक्की मॅच फिनिशिंग टच मी सुद्धा देऊ शकतो. 5 बॉल 3. ते लाईन चांगला पाहायला मिळतो, टप्पा चांगला. 4 मध्ये 3 धावेंची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. 4 बॉल 3 धावा. गोलंदाज कृष्णा डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा टीम कडनं. लागोपाठचे 2 बॉल डॉट टाकले तर 500 रुपये धीरज दादांकडनं. लागोपाठ 2 डॉट 500 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु या बॉलवरती जाऊया. चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल. एक कंप्लीट केली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. पाणी घेऊन जायचंय. चला लवकर पाणी घेऊन जा. नितीन गोरे आपण पाणी घेऊन जा त्या फलंदाजाला. फर्स्ट एड बॉक्स देखील आहे. दोन कर्णधारांचा मात्र स्वागत केलं जातोय. तुर्तास जाऊया. चला सुभाष सर फर्स्ट एड बॉक्स लगेच घेऊन जायचं आपण. आणि 2 कर्णधारांचा मात्र स्वागत केलं जातोय. अजय हिरवे यांच्या शुभ हस्ते 2 कर्णधारांचा मात्र नेक्स्ट मॅच ओमसाई गायदरा आणि त्याचबरोबर मोडवीपाडा 2 कर्णधारांचा मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय. अजय हिरवे या स्पर्धेचे आयोजक भरपूर सारी जबाबदारी पार पाडत आहेत पहिल्या दिवसापासून. अजय हिरवे तीन मध्ये बनवायच्यात 1 धाव. फिल्डिंग लावून घ्या आपण. तीन मध्ये बनवायच्यात 1 धाव. चला टॉस देखील कंप्लीट करून घ्यायचा आपण. अजय हिरवे तीन मध्ये बनवायच्यात 1. जाऊया मॅच कडे. 3 मध्ये 1 डॉट बॉल. 2 बॉल 1. हे दोन्हीच्या दोन्ही डॉट टाकले तर धीरज दादांकडनं 500 रुपये. आणि जर सामना जिंकला डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा तर पाहिजे त्या ढाब्याला जेवणाची सोय केली जाईल धीरज दादांकडनं. 2 बॉल 1. 2 बॉल 1. 2 बॉल 1 धावेची गरज. 2 बॉल 1. चांगला फटका आहे. चांगला फटका होता आणि विजयाचा संग्रात फुंकणारा हा येतोय आकाश. थोडासा नक्की दुखापतग्रस्त आहे परंतु स्वतःला सावरले आकाशनं. मला माझ्या टीमला जिंकवायचंय. मला माझ्या बामल्या टीमला जिंकवायचंय. आणि आकाश काय बॅटिंग पाहायला मिळाली. जिथे मात्र नक्कीच पाऊशाल संकट अडचणीत सापडला होता त्या संकटातून नक्कीच काढण्याचं काम या आकाशनं केलं गेलंय. अभिनंदन टीम कोल्हापूर बामणे. हार्ड लक देऊया डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा. यस मडीपाडा वन द टॉस. फिल्डिंग बॅटिंग साठी ओम साई गायदरा संघाला इन्व्हाइट केलं गेलंय.